बाप रे, या घरात जे काही चाललंय किती डेंजरस आहे. दिवसेंदिवस या घरात अघोरी गोष्टी वाढतच चालल्यात. बापरे, काय 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 ते मंजिरी मॅडमचा हात किती विचित्र दिसत होता. आणि इतक्या लवकर त्यांना इतका वीकनेस आला. किती वियर्ड आहे सगळं. का 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 मी आले या घरात? हा, माझाच ओव्हर कॉन्फिडन्स मला नडलाय. मला वाटलेलं या घरात येईल, हा सगळं कंट्रोल करेन, सगळं माझ्या अंडर असेल. पण नाही नाही, इकडे तर आता सगळेच लवकरात लवकर मरणार आहेत आणि माझा जीव सुद्धा धोक्यात आहे. नाही, मी अजून या घरात जास्त वेळ थांबू शकत नाही. मला लांब जावं लागेल. तिकडे मला इथलं कोणीच शोधू शकत नाही. निघून जाते मी. लवकर चला, नको इथे. हा, तू बघितलंस ना, ती बाई अशी माझ्या तोंडासमोर होती की घाबरले होते मी. बाई कसली आत्मा होती, आत्मा. ते गेली असेल काय की इथेच असेल कुठेतरी अजून. काय माहिती आता कसं करणार. फक्त प्लॅन शेट पुरतं तो आत्मा दिसतो आपल्याला, आता नाही दिसणार. माया, हे काय करतेय तू बॅग भरून? कुठे चालले? आता आता यांना काय सांगू? माया, काय विचारतेय मी? I got it, माया. तू आपल्या दोघांसाठी सरप्राईज हनीमून प्लॅन केलेस, राईट? राईट? आय न्यू इट, माया. कसली क्यूट आहेस यार तू. म्हणजे हे सगळं ड्रामा क्रिएट करायचं आणि सरप्राईज द्यायचा, राईट? बरोबर ना? प्लॅन केलंस ना आपल्यासाठी तू? अजित, थोडा सिरियस होशील प्लीज. नो, मी सिरियसच आहे. दिसते ना ती बॅग पॅक करते. अरे बापरे, म्हणजे मला पण बॅग पॅक करावी लागणार आहे. लेट मी गेस वन थिंग, माया. तू ऑलरेडी माझी बॅग पॅक केली आहेस, राईट? अजित प्लीज, हा असं काही नाही. मी काही दिवस एकटी बाहेर चालले. घरात जे काही अघोरी चाललंय त्यामुळे माझं डोकं फिरलं. त्यामुळे मी काही दिवस चालले. अचानक चाललेस तू एकटी का? कारण मला स्पेस हवी आहे. माया, काय झालंय? अरे मी काही झालं नाहीये. मला ब्रेक हवाय. मला माझी पर्सनल स्पेस हवी आहे. मला पर्सनल टाइम हवाय. म्हणून मी काही दिवस चालले. माया, माझ्याकडे बघ आणि बोल. काय झालंय? चिडताय का? हा, आणि तुम्ही कितीही चिडून हा प्रश्न मला विचारला तरी माझं उत्तर बदलणार नाहीये. ठीक आहे, जातो. मॉम, जा का? मग मी पण जाते मंजिरीकडे आणि सांगते ना तिला तू तिच्याबद्दल काय काय बोलतेस, तिच्या विरोधात तू काय काय प्लॅनिंग केलेस, सगळं सांगते तिला. हा, नाही नाही सासूबाई, ऐका माझा ऐका. हा, मी प्रँक करत होते. प्रँक, गंमत केली मी. तुम्ही काय नाराज होता पटकन, नाही का? मागे पण केलेला प्रँक. प्रँक करत होती ती, है ना? सिरियसली प्रँक करते है. कॅमेरा कुठे बघा. का प्रत्येक प्रँकला कॅमेरा का हवाय? आणि तसे इथे आपणच होत ना, त्यामुळे मी गंमत करत होते. कसलीच आहे यार तू, माया. म्हणून मला ही आवडते मॉम. म्हणजे बघ ना, असं काहीतरी सीन क्रिएट करायचा, सगळ्या लोकांना कन्फ्यूज करायचं आणि सरप्राईज द्यायचं. हे फक्त मायालाच जमू शकतं. आय लव्ह यू. कसली क्यूट आहे नाही. पण माया, एक गोष्ट लक्षात ठेव. खरंच जेन्युइनली आता तू आणि मी हनीमूनचा विचार करायला हवा. प्रँक करत होती मॉम. I am trapped.
आता आता काय करू? ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतीये. काही हरकत नाही, मला माहितीये ना हिच्याकडून खरं कसं काढून घ्यायचं. वेदाचे बाबा, वेळेवर जेवून घ्या. खूप ऊन वाढलंय, सतत पाणी पित राहा. हो. ऐका ना, तुम्ही काय ठरवलंय? ऐकेन मी तुझं. पिणार, खूप पाणी पिणार. मी त्याबद्दल बोलत नाहीये, मृत्यूपत्राविषयी बोलते. तुम्ही शहानिशा करणार आहात का? आर यू सिरियस? तू मीराच आहेस ना? कारण माझा विश्वास बसत नाहीये. तुला जाणीव आहे घरात काय चालू आहे, काय परिस्थिती आहे? आईने तिचा नवरा, तिचा लाईफ पार्टनर गमावला आहे. एक विधवा असणं किती कठीण असतं हे. अशा परिस्थितीत तिला आधार द्यायचं सोडून तू तिच्यावर संशय घेतेस. काय म्हणजे जराशी पण माणुसकी नाहीये. वेदाचे बाबा, माणुसकी आहे म्हणूनच बोलते. दादासाहेबांच्या जाण्याचं सगळ्यांनाच दुःख आहे. आपण कोणाचंच दुःख असं मोजू शकत नाही. पण तुम्हीच विचार करा ना, आत्याकडून या घरात खूप चुका झाल्या, पण तरी सुद्धा दादासाहेबांनी त्यांना या घरात राहू दिलं. दादासाहेबांनी त्यांना दूर केलं नाही. त्यामागे काहीतरी कारण असणार ना. मग ते असं अचानक व्हीलमध्ये असं का लिहितील? तुम्हालाही माहितीये दादासाहेब असे नव्हते. मी तुमच्या मनात कोणाच्याच विषयी विष पेरत नाहीये. मी फक्त तुम्हाला विचार करायला सांगते. बरं, तुम्ही माझा विचार करू नका, तुमच्या आईचाही विचार करू नका. फक्त परिस्थितीकडे तटस्थपणे बघा ना. काही गोष्टी दिसतात, त्यापेक्षाही खूप वेगळ्या असू शकतात. बाकी तुम्ही समजूतदार आहात. योग्य काय ते तुम्ही ठरवालच.